किती व्हिडिओज टाकलेस? 10, 20, 30? भावा, एवढ्यात काहीच होऊ शकत नाही. एवढं लक्षात ठेव, काही जर कमवायचं असेल तर खूप मेहनत लागती. भावा, तू फक्त एक साधा विचार कर. तुला जर एक साधी 20 ते 30 हजार रुपयाची जर नोकरी जर करायची असेल तर तुला 20-20, 22-22 वर्ष कष्ट करणं लागतं. तुला परिश्रम देऊन शिकणं लागतं. आणि तुला काय वाटतंय, हे व्हिडिओ बनवणं सोपं आहे आणि फेमस होणं सोपं आहे? भावा, हे सोपं नाही. हे जर सोपं असतं तर प्रत्येक घरात एक कंटेंट क्रिएटर आणि प्रत्येक घराचे फेमस व्यक्ती असतात. एवढं लक्षात ठेव. जर तू एकदा जर फेमस झाला ना तर मजाक नाही. जे तुला विचारत पण नव्हते ना ते तुला कॉल करतील आणि म्हणतील, भाऊ कुठे आहे? भाऊ आज या कार्यक्रमाला आहे. भाऊ आज त्या कार्यक्रमाला आहे. भावा, तू आत्ता जर मागं जर सरला एवढं लक्षात ठेव, आज ना उद्या तुझे आई वडील म्हातारे होणारच येतं आणि त्यांना काम होणार नाही. बट एवढं लक्षात ठेव, जर तू कष्ट जर केले तर तुझे आई वडील समोर चालून एसीत बसून खातील. आणि तू आज जर कष्ट जर नाही जर केले, व्यसनाच्या आहारी जाशील, पैसे खर्चशील, कवटाने करशील, असंच वालंटारवानी फिरशील. आणि जेव्हा तुझ्या आई वडिलांवर एखादं दुःख येईल किंवा न करो एखादी बिमारी जर झाली आणि जेव्हा तुझ्या खिशात पैसे नसतील बिल भरायसाठी, त्यावेळेस तुला भावा हे रिग्रेट होईल की यार त्या टायमाला सोडलं जर नसतं तर पूर्ण झालं असतं. पण भावा, एकच सांगतो, जे पण तू स्टार्ट करतोय ते स्टार्ट कर. आणि एवढं लक्षात ठेव, मिनिमम तुला 2 ते 3 वर्ष नॉर्मली असं देणंच म्हणजे देणंच आहेस काय पण तू जर त्याच्या अगोदर जर गिवअप जर केला तर भावा काहीच होऊ शकत नाही. एवढं लक्षात ठेव, तू 365 व्हिडिओ बनवले आणि लक फॅक्टरनी जर तुझा 366वा जर व्हिडिओ जर चालला तर हे जे 365 व्हिडिओ टाकलेस ना त्याची पूर्ण जे इन्कम आहे ना ती तुला भेटून जाईल. असं नाही कंटेंट क्रिएशन सोपं आहे, आज केलं उद्या केलं परवा केलं झालं फेमस. भावा, हे पॉसिबल नाही. जर तुला तुझे आई वडील एसी आणि तुझे बायको आणि लेकरं जर कारमध्ये जर फिरवायचे असतील, तुझी फॅमिली जर सुखायचं ठेवायची जर असेल तर भावा कष्ट कर. ज्या पण क्षेत्रात जाय त्या क्षेत्रात टॉपला बनायचं असेल. जर तू टॉप जर झाला तर एवढं लक्षात ठेव की तू एसीत फिरशील. आणि जर तू तिथंच नाकामी जर झाला तर एवढं लक्षात ठेव की तू ज्या आई वडिलांना सुखात ठेवण्याचं बघतोय त्या आई वडिलांना तू कधीच सुखाचं हवा. हे तुला सांगण्याबद्दलचा माझा एकच उद्देश आहे. जर तुला सुखाची लाईफ जर जगायची असेल तर हे 5 ते 6 वर्ष कष्टाने परिश्रमाने घाल आणि समोर चालून राजावानी जग. किंवा हे 5 ते 6 वर्ष आईश कर आणि उद्या चालून जेव्हा तुझ्यावर वेळ येईल आणि सर्वजण मागा हात घेतील ना त्यावेळेला तुला आठवण येईल, यार सोडलं नसतं तर बरं झालं असतं.